रांगोळीच्या ग्रामपंचायत सदस्याची निर्घृण हत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी गावातील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे यांचा अत्यंत निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या लखन बेनाडे यांचा अर्धवट जळालेला आणि 2 तुकडे केलेला मृतदेह संकेश्वरजवळील हिरण्यकेशी नदीत आढळून आला. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांनी ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचे 2 तुकडे करून तो जाळण्याचा प्रयत्न केला आणि नदीत फेकून दिला. यामागे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिसांनी वेगाने तपास करून 5 संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार लखन बेनाडे आणि एका महिलेमध्ये सोशल मीडियावर वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्यानेच ही घटना घडली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या हत्येमुळे रांगोळी गावावर शोककळा पसरली आहे. एका तरुण लोकप्रतिनिधीची अशी क्रूर हत्या झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलीस तपास सुरू असून हत्येमागील नेमके कारण आणि इतर कोणाचा यात सहभाग आहे का हे लवकरच स्पष्ट होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.